एक कविता आहे, आपण सर्वांनी ऐकलेली आहे. मोडून पडला संसार मोडला नाही कणा, मोडून पडला संसार मोडला नाही कणा. आजच्या या द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या प्रशिक्षणासाठी उपस्थित सर्व शेतकरी बांधव आणि ज्यांनी हे आयोजित केलं ते आपल्या सर्वांचे द्राक्षगुरू, त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला लढायला शिकवलं ते आदरणीय विजय कुंभार सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर. मित्रांनो, द्राक्ष आपल्या स्प्रेला जे मॅजिक स्प्रे नाव दिलं होतं ना, ते 3 वर्षापूर्वी ह्या सरांनी नाव दिलं होतं. माझी विनंती आहे त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या. मित्रांनो, द्राक्ष शेती म्हटलं की प्रचंड खर्च आणि त्या खर्चाच्याही पुढं जाऊन म्हटलं तर मानसिक त्रास जो असतो तो प्रचंड असतो. आणि ही शेती करत असताना होणारा त्रास, खर्च, या अशा गोष्टीतून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा काढून टाकल्या. आणि या हजारो एकर द्राक्षावरती जेव्हा कुऱ्हाड चालणार होती तेव्हा हा तेजस्वी सूर्य खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये उगवला. आणि महाराष्ट्र नव्हे, कर्नाटक असेल किंवा मग आसपासचे आपले ज्या ज्या राज्यांमध्ये द्राक्ष पिकवली जातात त्या भागामधील द्राक्ष वाचवण्याचं काम खऱ्या अर्थानं आदरणीय कुंभार सरांनी केलं. अनेक संसार या ठिकाणी सरांनी उभे केलेले आहेत. आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण ते ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं या इंडस्ट्रीला एक चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता होती. आजपर्यंत आपण जी द्राक्ष शेती केली ती केवळ, आता बऱ्याचशा जणांनी सांगितलं की द्राक्ष शेती केली आपण ती केवळ आणि केवळ मास्तरच्या जीवावरती. आणि खऱ्या अर्थानं आज आपणच आपल्या शेतीचे मास्तर झालो पाहिजेत याच्यासाठी हा सरांचा अट्टास आहे. आणि इथं बसलेला प्रत्येक शेतकरी आज खऱ्या अर्थानं आपल्या द्राक्ष शेतीचा मास्तर बनलेला आहे. याबद्दल तिळमात्र शंका सर आमच्या मनामध्ये नाही आहे. द्राक्ष शेती करत असताना आसमानी सुलतानी संकटांना आपण सामोरं जातो मित्रांनो. रात्रीचा दिवस, पण अशा अवस्थेमध्ये ज्या ज्या वेळेस गारपीट होते, पाऊस होतो, शेतकरी हतबल झालेला असतो. 24 तास सरांचा फोन सुरू आहे. महाराष्ट्रामधला नव्हे, या देशामधला मला एक मार्गदर्शक असा सांगा जो बाथरूममध्ये फोन घेऊन जातो. का तर माझ्या शेतकऱ्याची कुठली अडचण आली ना पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला वेळेवरती मार्गदर्शन भेटलं पाहिजे. अशा पद्धतीचा देवमाणूस आज आपल्याला भेटतो. खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपण ऐकलेलं असं की माणसाला देवत्व प्राप्त होतं, आपण ऐकलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं तो देवमाणूस आज आपल्यासमोर उभा आहे. तो देवमाणूस आज आपल्यासमोर उभा आहे. मित्रांनो, द्राक्ष शेती ही सोपी नाही आहे, येड्या गबाळ्याचं काम नाही आहे. त्याच्यासाठी शिकावं लागणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला झगडावं लागणार आहे, प्रचंड कष्ट करावं लागणार आहे. प्रत्येक संकटाला तुम्हाला तोंड द्यावं लागणार आहे. आजपर्यंत आपण घाबरत शेती करत होतो, मी देखील त्याच्यातलाच होतो. प्रचंड घाबरायचो आपण ही शेती करायला. परंतु जेव्हापासून सरांच्या संपर्कात आलो, पाऊस पडला, अजिबात घाबरायचं, बिंदास झोपायचं, काय होईल ते सकाळी पाहूया. कारण सरांनी सांगितलेलं मी घाबरू नका, मी आहे ना इथं, फक्त मला एक फोन करा, तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. म्हणजे लढण्याचं बळ जे आहे ते खऱ्या अर्थानं सरांनी शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण केलेलं आहे. या द्राक्षगुरूला खरोखर आपण सर्वांनी नमन करूया. सर, कुसुमाग्रजांची एक कविता आहे, आपण सर्वांनी ऐकलेली आहे. मोडून पडला संसार मोडला नाही कणा, मोडून पडला संसार मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. आणि ही उमेद खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या पाठीवरती जर कुणी ठेवलेली असेल तर ते आदरणीय सरांनी ठेवलेले आहे. आणि आपल्या डोक्यावरती कायमस्वरूपी हा आशीर्वाद आपल्या सोबत राहणार आहे. मित्रांनो, आपण परिस्थितीशी लढूया आणि खऱ्या अर्थानं श्रीमंताच्या यादीमध्ये या भारतामध्ये सर्वात जास्त जर कोणी येतील भविष्यात तर ते शेतकरी येतील. आणि त्याच्यासाठी हे चालतं बोलतं विद्यापीठ आपल्या सोबत आहे. आपण घाबरून जायचं कारण नाही, आपण फक्त लढायचं आहे. पुनश्च एकदा सर, तुम्ही मला या पुरस्काराने सन्मानित करताय खऱ्या अर्थानं, परंतु हे एक ओझं आहे, ते ओझं आहे. आज जरी आपण टाळ्या वाजवत असलो तर हे एक ओझं आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला पुन्हा एकदा खूप जोमानं कामाला लागावं लागणार आहे.
या पुरस्काराला जर आपण खऱ्या अर्थानं पात्र ठरू तर त्याच्यासाठी आपण पुढच्या वेळेस सगळ्यात जास्त उत्पादन काढणारे त्या यादीमध्ये या पुरस्कारार्थींचं देखील पुढच्या वेळी देखील नाव आलं पाहिजे अशा पद्धतीची प्रतिज्ञा सर आपल्यासमोर व्यक्त करतो. पुनश्च एकदा या ठिकाणी आम्हा सर्वांना तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं आभार. या ठिकाणी मलाही सन्मानित केलं त्याबद्दल तुमचा आभार. तुमच्या सर्व टीमचा आभार. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आदरणीय झांबरे सर असतील, कुलकर्णी सर असतील किंवा आपली सगळी यश ॲग्रो टीम असेल, आमचे दळवे साहेब असतील, या सर्वांचं देखील मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद.